जिल्हा परिषद अध्यक्षांवर मीडिया ट्रायल अयोग्य, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्याचा आमदार महेश शिंदे यांचा इशारा. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या संदर्भात जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल सुरू असून हा विषय न्यायालयीन स्वरूपाचा आहे, त्यामुळे संबंधित बाब योग्य न्यायालयासमोर मांडली गेली पाहिजे अशी ठाम भूमिका आमदार महेश शिंदे यांनी मांडली. माध्यमांद्वारे राजकीय हेतूने वातावरण कुलुषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही त्यांनी केले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना अपात्र ठरवण्याच्या चर्चेवर तीव्र आक्षेप घेतला. एखाद्या ग्रामपंचायत सदस्यही 10 वर्ष अपात्र होत नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो. आमचे 40 आमदार अजून दुसऱ्या टर्मलाही अपात्र झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांना अपात्र करण्याची भाषा योग्य नाही असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणात आम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व मार्ग खुले असून आवश्यक ते सर्व कायदेशीर पर्याय वापरणार आहोत असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची सत्ता मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. अनेक सदस्यांना महाविकास आघाडीबरोबर जायचे नव्हते असे सांगत त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते मोठे नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र तेच या सगळ्या परिस्थितीत मिठाचा खडा ठरत आहेत. ते नसते तर परिस्थिती वेगळी असती अशी टीका त्यांनी केली. दरम्यान आमचा कोणाशी वैयक्तिक वैर नाही, आम्ही एकमेकांचे शत्रू नसून विचारधारेचे विरोधक आहोत असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करत महायुतीकडे येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. सर्वात प्रथम मी त्यांचे स्वागत करीन असा टोला देखील त्यांनी लगावला. गेली कित्येक दिवस झालं जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर बरेच जण मीडियामध्ये वेगवेगळ्या बातम्या पसरवत आहेत, बोलतायत, स्वतःच्या चॅनलवरती विश्लेषण करतायत. राजकीय विश्लेषणपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या वेळेला काही ठराविक गोष्टींवरती ते प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याला समर्पक उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आजची मी या ठिकाणी प्रेस घेतली. कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे शेती करणार. त्याचे सगळ्याचे 7-12चे उतारे आणि फेरफार हे सगळ्या वंशावळीचे या ठिकाणी जोडलेले आहेत आणि इतका क्रिस्टल क्लिअर आहे हे प्रकरण. असं असताना फक्त मीडिया ट्रायल घेऊन माझं मत आहे हे न्यायप्रविष्ट गोष्टी असतात, त्याच्यावरती मीडिया ट्रायल खरं तर व्हायला नाही पाहिजे. दुखणं कुठं आहे? दुखणं एकच आहे, एवढं करून जुळलं नाही. हे दुखणं आहे, द्वेष आहे. माझं म्हणणं एक आहे, माहितीत आपण सगळे एकत्र आहोत. झालं ते झालं, सोडून द्यायचं. पहिल्याही प्रेसमध्ये सांगितलं होतं 5 सदस्य हे राष्ट्रवादीचे, ज्यांना हे महाविकास आघाडी बरोबर जाणं पटत नव्हतं. शशिकांत शिंदे साहेबांच्या बरोबर माझे शशिकांत शिंदेचे काय याच्यावरची दुश्मनी नाही, बांधावची नाही आहे, पण हे राजकीय आम्ही एकमेकाच्या विचारांचे शत्रू आहोत. वैयक्तिक काय नाही माझं त्यांचं. म्हणून 5 सदस्य बाजूला गेले, हे लक्षात घ्या. ते आता 2च तुम्ही पाहिलेत, अजून 3 सदस्य होते. जे सदस्य याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते. त्यांना भाजपचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मान्य होतं, महायुतीचं नेतृत्व मान्य होतं, महाविकास आघाडीचं नेतृत्व त्यांना मान्य नव्हतं. असे 5 सदस्य आमच्या ताब्यात. आता तुम्ही बघितलं, गुवाहाटीला गेलो, किती आपट केली. अजून आम्हाला ते अपात्र ठरवते. किती वर्ष झाली? अरे ग्रामपंचायतीच्या सदस्याला 10 वर्ष अपात्र होत नाही. हितलेखानं तुम्ही आमदाराला अपात्र करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला पण मी सांगितलं होतं आम्ही अपात्र होऊ शकत नाही. सांगितलं होतं का नाही? अजून झाले का अपात्र? सदस्य अपात्र होत नाही, जिल्हा परिषद अध्यक्ष अपात्र करायला चाललाय. किती बोंगाडी असतील त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. मिठाचा खडा सांगितलेला आहे तुम्हाला मी, तो खडाच तेवढा बघा बाजूला ठेवला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बंडखोरांवर कारवाईचा बडगा. सातारा जिल्हा परिषदेच्या 3 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई सुरू. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीतील पक्षाची गद्दारी करून
भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या बंडखोर सदस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता कारवाईचे रणशिंग फुंकले आहे. पक्षाचा अधिकृत आदेश अर्थात व्हीप धाब्यावर बसवून भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या कामेश कांबळे, ऋतुजा जगताप आणि लता कर्णे या 3 सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते उदय कबुले यांनी या गद्दारांविरोधात दंड थोपडले असून सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या 3 सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर याचिका दाखल केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व सदस्यांना पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे बंधनकारक केले होते. मात्र या तिघांनी ऐनवेळी बंडाचे निशाण फडकवत भाजपला साथ दिली. या दगाफटक्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली आणि भाजपच्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. या राजकीय धक्क्यातून सावरत आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर लढाई सुरू केली असून महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियमानुसार या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी या प्रकरणाची माहिती देताना स्पष्ट केले की पक्ष आदेशाचे उल्लंघन करणे हा गंभीर गुन्हा असून यावर 6 महिन्याच्या आत निर्णय होणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील हे लवकरच या 3 सदस्यांना नोटीस बजावणार असून त्यांना आपल्या कृतीचा जाब द्यावा लागणार आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून ज्या बंडखोरीच्या जोरावर भाजपला सत्ता मिळाली तीच बंडाळी आता या सदस्यांच्या राजकीय अस्तित्वावर बेतणार असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आगामी निर्णयाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत. आज रोजी सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्हीप काढण्यात आलेला होता, पक्षादेश काढण्यात आलेला होता. तो पक्षादेश पाळला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे गटनेते आहेत उदय कबुले यांच्या वतीने एक डिस्क्वालिफिकेशन पिटिशन महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन ॲक्टनुसार दाखल झाले आहे. व्हीप न पाळलेल्या जिल्हा परिषद सदस्य जे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीपच्या अनुषंगाने मतदान केले नाही, ज्यांच्या विरोधात केले त्यांची नावं विचारात घेतली असता कामेश कांबळे, ऋतुजा जगताप आणि लता कर्णे ही आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे आज आम्ही हे प्रकरण दाखल केलेलं आहे. त्याच्यामध्ये योग्य ती चौकशी होईल, नोटीस निघेल आणि दोन्ही बाजूचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून ते प्रकरण ऋतुजा विराज शिंदे यांचं काही डिस्क्वालिफिकेशन नाही का? नाही, ते प्रकरण वेगळं आहे. त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने कसं आहे, आणखी माझ्या क्लायंटशी त्या अनुषंगाने डिस्कशन झालेलं नाही, परंतु माझ्याकडे ज्या इन्स्ट्रक्शन आहे त्या अनुषंगाने हे पिटिशन आम्ही दाखल केलेलं आहे. त्या अनुषंगाने काय करायचं त्याची आम्ही चर्चा करतो. विशेष तिच्या सभापतीची जी निवडणूक झाली तर त्याच्या अनुषंगाने पुढे आम्ही क्लायंटशी चर्चा करून निर्णय सुनावणी होणार का पुढे विभागीय आयुक्तांकडे जाणार? कायद्यानुसार ह्याच्यामध्ये एक सुनावणीची निश्चित अशी पद्धत घालून दिलेली आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे प्रकरण दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याच्यामध्ये प्रोसिजर कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीनं पुढे जावं त्याच्यामध्ये रूलमध्ये स्टेप बाय स्टेप घालून दिलेलं आहे. वेळेची मर्यादा त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यामध्ये 6 महिन्याच्या आत हे प्रकरण त्यांना त्यात डिस्पोज करायचे, त्या ठिकाणी वेळेची मर्यादा देखील कायद्यामध्ये घालून दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास आहे न्याय प्रणालीवरती. त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडू आणि योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये होईल अशी आमची अपेक्षा. निर्णय लागेल 6 महिन्यात निश्चितपणे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. आम्ही त्याच्यासाठी त्या ठिकाणी प्रकरण दाखल झालेलं आहे. बघूयात काय होते, न्यायप्रविष्ट प्रकरण आम्ही दाखल करू. जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली तर नवीन जिल्हाधिकाऱ्यापुढे 6 महिन्याची मुदत येणार का? तो नवीन जिल्हाधिकारी नाही, तसं होत नाही. एकदा प्रकरण दाखल झाले की तिथून पुढची जी मुदत आहे ती काउंट केली जाते. जिल्हाधिकारी साहेबांची बदली झाली किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरची त्या ठिकाणी बदली झाली त्याचा फारसा परिणाम त्याच्यावरती होत नाही. मुदत ही कायद्यानं घालून दिलेली आहे, त्याच्यानुसार त्या ठिकाणी ती प्रकरण चालेल. अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप तुम्ही घेतलाय त्या अध्यक्षांच्या कास्ट प्रमाणपत्र समितीकडे जे प्रलंबित आहे त्या अनुषंगानं मगर आणि साळुंके यांनी दाखल केलेलं त्याच्या अनुषंगानं माझं वकीलपत्र त्या प्रकरणामध्ये मी दाखल केलं आहे. त्याच्यामध्ये नोटीस निघाल आणि हळूहळू त्याच्यामध्ये त्या न्यायप्रविष्ट प्रकरण पुढे तो जो जात वैध प्रमाणपत्र आहे त्यांचं त्याचा बी कालावधी 6 महिने आहे का? त्याच्यामध्ये तसाच कालावधी दिलेला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं त्याच्या आतच त्या ठिकाणी निर्णय घेणं त्यांच्यावरती बंधनकारक. प्रकरणाला अपील करता येते कोणत्या या प्रकरणाच्या अपिलाची जी तरतूद आहे ती ग्रामविकास मंत्री यांच्याकडे कायद्यानुसार दिलेली आहे आणि त्यांच्या निर्णयानंतर त्याचं जे रीट होईल फायनली ते माननीय उच्च न्यायालयामध्ये करतात. रहमतपूर रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजवणार सार्वजनिक बांधकाम विभागाची ग्वाही नगरसेवक ॲडव्होकेट अमोल भुतकर यांनी सादर केले निवेदन. कोरेगाव शहरातून जाणारा कोरेगाव रहमतपूर रस्ता हा मूळ खंडाळा शिरोळ जयसिंगपूर राज्यमार्ग असून तो सध्या अन्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या रस्त्याचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करण्यात येणार असले तरी त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने तत्पूर्वी देखभाल दुरुस्ती अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता
RM सावंत यांनी दिली. कोरेगाव येथील नगरसेवक ॲडव्होकेट अमोल भुतकर यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, आदर्श कॉलनी, सुभाषनगर, राजश्री शाहूनगर येथील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी रहमतपूर रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. यावेळी सावंत यांनी रस्त्याच्या सद्यस्थितीबाबत व आगामी कामांबाबत सविस्तर माहिती दिली. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालक व पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बालवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी, त्यांना नेहाण करणारे पालक, खाजगी वाहन व्यावसायिक, स्कूल बस चालक तसेच खाजगी दवाखाने, शासकीय रुग्णालय व विविध शासकीय कार्यालयांमध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यश काटकर हे रजेवर असल्याने शाखा अभियंता सावंत यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तात्काळ खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना नगरसेवक ॲडव्होकेट अमोल भुतकर, सामाजिक कार्यकर्ते ललित घायताळे, तुषार पवार, विलास जाधव, आबा जाधव, सुजित फनसे, शुभम माळवदे, ओमकार गायकवाड तसेच स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. सब्जेक्ट आहे स्टेट टू स्टेट होईल किंवा गाव तालुका असा विषय आहे ना. ते दुसरी डाव्यापर्यंतचे इतके लोक आणि इतके अर्ज आमच्याकडे येत होते. आम्हाला अगदी काय म्हणतो त्याला की त्यांना सांगून पॉसिबल होतं कधी कधी माहिती आहे की आपल्याकडे सांगण्याची पद्धत असते. आता माझं काय म्हणणं आहे, ह्याला तुम्ही सोल्युशन द्या. हा तुमच्या अखत्यारीत विषय म्हणजे बुजवण्यापुरता घ्यावा असं आमचं म्हणणं आहे आणि तेवढा तुम्ही करा. त्याला काय करतात सूचना साहेबांकडून काल बोलणं चालू होतं. आमदार साहेबांनी पण काही कॉल केला असतो, त्याची कल्पना नाही मला, पण त्याच्यावर चर्चा चालू पटकन घेतो त्याच्यावर. एकच रिक्वेस्ट आहे, पुढे पावसाळा आलाय, आम्ही वेट केलं होतं की दुघीपासून होणार आहे त्यामुळे आम्ही थांबलो होतो. पण आता त्याला जर का समजा एक मोठी काळ गेलाय, काळ मर्यादा गेली, तर आता लवकर करावं. कारण काय पुढे शाळा सुरू होणार, परत पावसाळा सुरू होणार, ते अडचणी वाढलाय. मग तुम्ही साहेबांशी बोलतो, अर्ज तुमचं त्यांना पाठवून देतो काय झालं आणि त्याच्यावर चर्चा करू. कोरेगाव लाच प्रकरण, न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल, शुक्रवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष. कोरेगाव तालुक्यात उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणात आरोपींनी आता न्यायालयीन दिलासासाठी धाव घेतली असून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जावर शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद कैलास शिंदे हा सध्या फरार असून त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तर लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला खाजगी इसम अवधूत दिलीप कालेकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यानेही स्वतंत्रपणे जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 एप्रिल रोजी सापळा रचून 1,25,000 रुपयांची लाच स्वीकारताना कालेकर याला अटक केली होती. या कारवाईनंतर मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या शिंदे याचा शोध सुरू आहे. दरम्यान दोन्ही आरोपींनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर होणारी सुनावणी ही पुढील तपासाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांचेही याकडे लक्ष लागले आहे. पूर्वीची केस मागे घेण्याच्या वादातून आझादपूर येथे जीवघेणा हल्ला, चौघांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आझादपूर येथे पूर्वी दाखल केलेली कोर्टातील केस मागे घेण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान अनिकेत शिरतोडे वय 35 यांनी तक्रार दिली आहे. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात तसेच घराबाहेर ऊसाच्या शेतात ही घटना घडली. यावेळी आरोपी नंदकुमार उर्फ पप्प्या संतोष शिरतोडे याने तलवारीने, गणेश विजय जाधव याने कुऱ्हाडीने, जितेंद्र गोटूराम शिरतोडे याने चाकूने वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले. तसेच दत्तात्रय विष्णू भोसले याने फिर्यादी व त्याच्या आईस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या पत्नीला देखील धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरा कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास कामी सूचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.